शिंदखेडा तालुक्यातील सावळे गावात भव्य मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। तसेच माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल साहेब, महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री आदेशाने भारतीय जनता पार्टी आरोग्य आघाडी उपाध्यक्ष शिंदखेडा तालुक्यातील सावळे गावात शांती क्रिटिकल सेंटर व डेंटल क्लिनिक दोंडायचा यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। तसेच शिबिरामध्ये 150 ते 200 रुग्णांनी लाभ घेतला होता। तसेच अनमोल सहकार्य हे जयपाल गिरासे, समाधान कोळी, भूषण कोळी, दीपक कोळी, रमेश कोळी, उमेश कोळी, ईश्वर कोळी, चेतन कोळी, राकेश कोळी, मुकेश कोळी या मित्र परिवारांचं मोलाचं सहकार्य मिळाले होते। तसेच माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून राबवलेला उपक्रम दीपक बागल, DS गिरासे सर व सगळेच प्रमुख पाहुणे यांनी अतिशय गणेश सावळे यांचं कौतुक केलं होतं। यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष माननीय दीपक बागल सर, जिल्हा सरचिटणीस गिरासे सर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष विष्णू पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल निकम, ॲडव्होकेट चेतन पाटील सावळे, गावातील सरपंच संतोष पाटील, उपसरपंच रावसाहेब कोळी, सदस्य अरुण बोरसे, आरोग्य सेवक गणेश साळवे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप सावंके, धुळे। मान्यवर त्याच्यामध्ये आमचे तालुकाध्यक्ष माननीय दीपकजी बागल या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राहुल निकम, आमच्या शिंदखेडा तालुका युवा मोर्चाचे विष्णू भाऊ, त्यानंतर माननीय वकील साहेब या ठिकाणी भाऊसाहेब उपस्थित आहेत, जयपाल आहे, माननीय सरपंच महोदय या ठिकाणी, पंचायत समिती सदस्य प्रकाश आप्पा उपस्थित असलेले, उपसरपंच आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर या ठिकाणी जितू उपस्थित आहेत, सर्वच तोलामोलाचे मान्यवर। एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशा प्रकारचा चांगला कार्यक्रम करणं, हा विचार येणं हेच मुळात एक विशिष्ट प्रकारची ठेवण आपल्या मनाची झालेली असते। या ठिकाणी मान्यवर डॉक्टर साहेब आहेत, सर्व सहकारी आहेत, भगिनी देखील या ठिकाणी आहेत की आपल्या एखाद्या गावामध्ये जो कोणी व्यक्ती उपचारासाठी जाऊ शकत नाही अशा व्यक्तींना घरपोच अशा प्रकारची सुविधा देणं आणि आपल्या वाढदिवसानिमित्त आपला वाढदिवस साजरा करून कुठेतरी DJ लावून पार्ट्या देऊन याच्यापेक्षा आपण कुठेतरी जीवनात येऊन दुसऱ्याला काहीतरी कामाला पडतो हा विचार येणं हे गणेशसाठी खरं म्हणजे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मोठ्या संख्येने माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या वतीने मी त्याला सुरुवातीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जोरदार टाळ्याच्या गजराबद्दल। एखादा व्यक्ती मुळातच एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा असतो आणि सामाजिक बांधिलकी जोपासत असताना आपण ज्या परिसरात राहतो, ज्या वस्तीत राहतो, त्यांचं काहीतरी देणं लागतं, समाजाचे ऋण असतात आणि हे फेडण्यासाठी आपण या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे, एक सामाजिक उपक्रम केलं पाहिजे। त्याच्यातला जो काही धडपड्या अशा प्रकारचा जो एक आपला व्यक्तिमत्व असतं ते व्यक्तिमत्व त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि त्याच्या माध्यमाने या ठिकाणी अशा प्रकारचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आज आपण पाहिलं की आम्ही त्याच्यावर जबाबदारी सुद्धा तशा प्रकारची दिलेली आहे, तालुक्याची जबाबदारी, आरोग्याची जबाबदारी दिलेली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये जी व्यक्ती काम करते विशेष उल्लेखनीय आमच्या विशेषतः पूर्ण मतदारसंघामध्ये लक्ष असतं आणि ज्या क्षेत्रामध्ये जी व्यक्ती आपलं स्वतःचं त्या ठिकाणी कर्तृत्वाचा ठसा निर्माण करत असेल त्याला कुठेतरी न्याय देण्याचं काम माननीय मंत्री महोदयांच्या वतीने या ठिकाणी होत असतं, त्यांच्या मार्गदर्शनाने होत असतं। आणि आज आपण पाहतो की माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमाने अनेक विकास कामं होत असताना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम सुद्धा अशा प्रकारचे तरुण या ठिकाणी करतात आणि म्हणून मी माननीय मंत्री महोदयांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येत्या काळामध्ये त्याच्या हातून अशाच प्रकारची सेवा घडत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। या अशा सामाजिक उपक्रमांसाठी जे नेहमी आम्हाला प्रेरणा देत असतात असे आदरणीय दीपक बागल सर आपल्याला मार्गदर्शन करतात।